अरे साधी नाही तिच्या नाकात नकली पण अप्सराच्या लय पागले तिची ठुमक्याची चाल गालामध्ये खळी आणि तिचे काळे काळे बाल आणि तू माझ्या प्रेमाची ढाल. Once more! Once more! Once more! अरे साधी नाही तिच्या नाकात माझी पण अप्सरा लय पागले. अरे बघ 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 गालामध्ये खळी आणि हसणं कमाल काळे बाल आणि तूच आहे राणी. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला आज कॅपकटची गरज लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो VPN कनेक्ट करून तुम्हाला कॅपकटला ओपन करून घ्यायचंय. आता कॅपकट मध्ये आल्याच्या नंतर इथं न्यू प्रोजेक्ट वरती जायचंय. इथं न्यू प्रोजेक्ट मध्ये आल्याच्या नंतर मी एक तुम्हाला बीट मार्क व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही ऍड करायचा आहे. नंतर फोटोच्या ऑप्शन मध्ये जायचंय. जे काय फोटो तुम्हाला व्हिडिओ मध्ये यूज करायचा आहे ते फोटो तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे. तर मी जे आहे तिथे डेमोसाठी कुठलाही एक फोटो ऍड करून घेतो. तर फोटो ऍड केल्याच्या नंतर खाली ऍड वरती क्लिक करून जे काही तुमचे मटेरियल आहे ते ऍड करून प्रोजेक्ट मध्ये ऍड होऊन जाईल. आता मित्रांनो, प्रोजेक्ट मध्ये आल्याच्या नंतर व्हिडिओच्या एंडला यायचंय. कॅपकटचा एक वॉटरमार्क बघायला मिळून जाईल, हा तुम्ही डिलीट करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो सुरुवातीला यायचंय, बीट मार्कच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे. खाली जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचंय. समोर आल्याच्या नंतर ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन बघायला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचंय. आता ह्याचा जो ऑडिओ आहे तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट झालेला बघू शकताय. नंतर मित्रांनो, जे आता बीट मार्क नुसार जिथं जिथं तुम्हाला बीट बघायला मिळून जाईल तिथे आता ऑडिओवरती क्लिक करायचंय. खालचे जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचंय. इथे एक तुम्हाला बीट म्हणून ऑप्शन बघायला मिळून जाईल, तिथे यायचंय. आता बीट वरती आल्याच्या नंतर जिथं जिथं तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय स्क्रीनवर जिथं तुम्हाला बीट पडताना बघायला मिळून जाईल तिथे येऊन फक्त ऍड बीट करायचे. नंतर आता शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे बीट जिथं जिथं आहे तिथे येऊन तुम्हाला फक्त ऍड बीट करून घ्यायचंय. तर मी बघू शकता अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे तुम्ही पण. तर सगळं शेवटपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ऍड करून घ्यायचं आहे. तर टोटल तुम्हाला 14 बीट मध्ये ऍड करून घ्यायचे. ओके, तर बीट नुसार तुम्ही ऍड करून घ्यायचे. जे काय बीट मार्क एवढं आहे बीट मार्क एवढं अशा प्रकारे थोडं कमी करून जे काय आपला बीट मार्क एवढं आहे तुम्ही डिलीट करून घ्यायचा आहे. डिलीट केल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोची जी साईज आहे ती तुम्हाला बरोबर आपल्या जिथपर्यंत सॉंग आहे तिथपर्यंत अशा प्रकारे ऍडजस्ट करायची आहे. आणि फोटोला जे आहे ते 2 बोटांना पूर्ण स्क्रीनवरती झूम करून घ्यायचंय. एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला शेवटपर्यंत आपला जे काय फोटो असेल ते अशा प्रकारे ऍड करून घ्यायच्या. नंतर सुरुवातीला यायचंय, पहिले बीट जिथं आहे तिथे यायचंय, त्या बीटवरती यायचे, फोटोवरती क्लिक करायचंय आणि फोटोला स्प्लिट करून घ्यायचंय. तर जिथं जिथं आपली बीट आहे त्या बीटवरती येऊन फोटोला फक्त स्प्लिट करायचंय. तर तुम्ही शेवटपर्यंत अशा प्रकारे फोटोला स्प्लिट करून घ्या. आता तुम्हाला समोरची जी काय अॅनिमेशन वगैरे ऍड करायचे ते मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही फोटोला अशा प्रकारे शेवटपर्यंत ऍड करून घ्यायचंय. तर एवढं केल्याच्या नंतर सुरुवातीला यायचं, जे काय पहिल्या नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचंय, अॅनिमेशन मध्ये जायचंय. आता अॅनिमेशन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथं इनच्या ऑप्शन मध्ये येऊन जायचंय. इन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जे काय पहिला जो काय अॅनिमेशन आहे तो रेट्रो फेड इन 2 हा जो काय रेट्रो फेड इन 2 चा जो काय अॅनिमेशन आहे हा ऍड करून घ्यायचा आहे. आणि नंतर राईट वरती क्लिक करायचे. नंतर 2 नंबरच्या फोटोवरती यायचे, अॅनिमेशन मध्ये यायचं. आता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला इन मध्ये बघू शकताय शोज हा जो काय अॅनिमेशन आहे हा ऍड करून घ्यायचा आहे. सर्व जे काही अॅनिमेशनचे नाव आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळून जातील. तर हा अॅनिमेशन ऍड करायचा आहे. खालच्या जे काय इन मधले जेवढे काय अॅनिमेशन आहेत ह्या सर्व अॅनिमेशनची लेंथ जी आहे ती पूर्ण फुल ठेवायची. ओके, नंतर राईट वरती क्लिक करायचंय. नंतर 3 नंबरच्या फोटोवरती जायचंय, अॅनिमेशन मध्ये यायचंय. अॅनिमेशन मध्ये आल्याच्या नंतर ते तुम्हाला पेंडिंगचं अॅनिमेशन बघायला मिळून जाईल, हा ऍड करायचा आहे. राईट वरती क्लिक करायचंय, समोरच्या फोटोवरती येऊन जायचंय. समोरच्या फोटोमध्ये आल्याच्या नंतर डबल अॅनिमेशन मध्ये यायचंय. आता इन मधलाच तुम्हाला बघू शकता ड्रॉप डाऊनचा हा अॅनिमेशन ऍड करून राईट वरती क्लिक करायचंय. नंतर समोरच्या फोटोवरती यायचंय, अॅनिमेशन मध्ये यायचंय. इथं तुम्हाला क्रॉस ओपनचा जे काय अॅनिमेशन आहे तो ऍड करून घ्यायचा. नंतर राईट वरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती जायचंय, अॅनिमेशन मध्ये जायचंय. आता मित्रांनो, इथं तुम्हाला बघू शकताय क्यूब फ्लिप अशा प्रकारे, क्यूबिक फ्लिप अशा प्रकारे एक अॅनिमेशन मिळून जाईल, हा ऍड करायचा. राईट वरती क्लिक करायचंय, समोरच्या फोटोवरती जायचे, अॅनिमेशन मध्ये जायचे. आता इथं तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शन मध्ये येऊन जायचे. कॉम्बो मध्ये आल्याच्या नंतर ते तुम्हाला झूम वनचं अॅनिमेशन बघायला मिळून जाईल, हा ऍड करायचा. राईट वरती क्लिक करायचंय. आता समोरच्या फोटो जे काय फोटो आहेत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून अॅनिमेशन मध्ये जायचंय. आता अॅनिमेशन मध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला पेंडुलम वनचा आणि पेंडुलम वनचा जो काय अॅनिमेशन आहे तो ऍड करून राईट वरती क्लिक करायचंय. आता समोरच्या फोटो जो आहे त्यावरती यायचंय. इथं तुम्हाला अॅनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्येच तुम्हाला इथे एक पेंडुलम 2चा अॅनिमेशन बघायला मिळून जाईल, हा ऍड करायचा आहे. राईट वरती क्लिक करायचंय, समोरच्या फोटोवरती यायचंय, अॅनिमेशन मध्ये जायचंय. आता तुम्हाला इथे कॉम्बो मध्ये बघू शकता पॉपिंग कॅन्डीचं अॅनिमेशन बघायला मिळून जाईल, हा ऍड करून राईट वरती क्लिक करायचंय.
नंतर समोरच्या फोटोवरती जायचंय, अॅनिमेशन मध्ये जायचंय आणि तो तुम्हाला बघू शकता स्लिप अँड स्लाइड 2 चा अॅनिमेशन बघायला मिळून जाईल. हा ऍड करून राईट वरती क्लिक करायचंय. अॅनिमेशन ऍड झाल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती जायचं, अॅनिमेशन मध्ये जायचंय. आता अॅनिमेशन मध्ये आल्याच्यानंतर एक तुम्हाला बाउन्स 1 चा अॅनिमेशन बघायला मिळून जाईल. हा ऍड करायचा आहे, राईट वरती क्लिक करायचंय. आता इथपर्यंत अॅनिमेशन ऍड केल्याच्या नंतर जे काय समोरचा फोटो आहे त्यावरती जायचंय, अॅनिमेशन मध्ये जायचंय आणि तो तुम्हाला बघू शकताय डायनामिक शेक 2 चा जो काय अॅनिमेशन आहे हा ऍड करून घ्यायचा आहे. राईट वरती क्लिक करायचं. हा ऍड केल्याच्या नंतर समोरचा जे काय फोटो आहे तो आपला शेवटचा फोटो त्यावरती जायचं, अॅनिमेशन मध्ये जायचंय. अॅनिमेशन मध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला बघू शकता झूम 1 चा अॅनिमेशन जो आहे तो ऍड करून घ्यायचा आहे. तर सर्व अॅनिमेशन ऍड केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळून जाईल. नंतर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओमध्ये इफेक्ट ऍड करायचे तर जशा प्रकारे सांगितलं तशा प्रकारे तुम्ही इफेक्ट पण ऍड करून घ्यायचे. तर सुरुवातीला यायचंय, इफेक्ट वरती जायचंय. जास्त काही इफेक्ट नाही आहेत, फक्त मोजून 3 इफेक्ट आपण ऍड केलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा जो काही इफेक्ट ऍड केलेला आहे हा इफेक्ट ऍड करण्यासाठी तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचंय. आता व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं ओपनिंग अँड क्लोजिंगचं जे काय ऑप्शन आहे त्यामध्ये येऊन जायचंय. इथं आल्याच्या नंतर खाली आल्याच्या नंतर बघू शकता इथं तुम्हाला ह्याचं जे काय नाव आहे तुम्हाला स्क्रीनवरती बघू शकताय. आता हे जे काय पोलारॉइड पॅक हा जो काय इफेक्ट आहे हा ऍड करायचा आहे. तर हा जो काय ह्याची जी काय स्पेलिंग आहे तुम्ही इथं वरी सर्च मध्ये जाऊन तो पण सर्च केल्याच्या नंतर जो काय इफेक्ट आहे तुम्हाला बघायला मिळून जाईल. तर हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे, राईट वरती क्लिक करायचंय. अशा प्रकारे हा इफेक्ट आहे. ऍड केल्याच्या नंतर ह्याची जी लेंथ आहे आपले 1 नंबर जिथपर्यंत फोटो आहे तिथपर्यंत अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. इथं ठेवल्याच्या नंतर मित्रांनो आता तुम्हाला द्यायचे बघू शकताय 6 सेकंदाच्या नंतर जे काय आपला मोठा फोटो आहे त्या फोटो पाशी यायचं. इथं आल्याच्या नंतर खाली जो काही इफेक्ट ऍड केलाय हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये येऊन जायचंय. ऑफ कलर कॉपीज अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला मिळून जाईल. हा ऍड करून घ्यायचा, राईट वरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे आहे हा ऍड केल्याच्या नंतर जिथपर्यंत आपला फोटो तिथपर्यंत ठेवायचा आहे. नंतर शेवटचा जे काय फोटो शेवटच्या फोटो पाशी यायचे. खालचा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्ये बघायला मिळणार आहे. इथं तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये येऊन जायचे. इथं आल्याच्या नंतर इथं तुम्हाला रिप्लेस स्टिक अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला मिळून जाईल. हा ऍड करायचा आहे. ऍड केल्याच्या नंतर राईट वरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे आहे बघू शकताय. नंतर ह्याची जी लेंथ आहे आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे प्रॉपर ठेवून घ्यायची. तर व्हिडिओ अशा प्रकारे तुमचा रेडी होऊन जाईल. व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. इथून बॅक यायचंय. तुमचा लोगो वगैरे असेल लोगो तुम्ही इथून ओव्हरलीवरून ऍड करू शकताय. व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी जे काही तुम्हाला अल्ट्रा एचडीचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय आणि स्क्रीनवरती जशा प्रकारे सेटिंग दिसते अशा प्रकारची सेटिंग ठेवून खाली एक्सपोर्ट वरती क्लिक करून घ्यायचंय. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक प्रत्येकानं करायची आहे आणि चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.